प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलेला आहे। झेडपी निवडणुकांसाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे। 15 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा परिषद निवडणुका घ्या असं कोर्टाने म्हटलंय। जिल्हा परिषदेच्या पुण्यात महापालिकेची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे प्रभाग क्रमांक 10 बावधन भुसारी कॉलनीचे उमेदवार जयश्री मारणे, बंडू केमसे, अभिजित दगडे आणि सुजाता भुंडे यांचा प्रचार जोरात सुरू आहे। मागील नगरसेवकांनी काही विकास न केल्याने मतदारांमध्ये रोष असल्याचं उमेदवारांनी सांगितलंय। त्यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। बावधन भुसारी कॉलनी या भागामध्ये आलेलो आहोत आणि इथं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत। त्यांचा प्रचार नेमका कसा सुरू आहे, कारण की आता 2 दिवस मतदानाला राहिलेले आहेत। काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे आणि काय नेमके मतदार म्हणतायत? आम्ही त्यामध्ये आम्ही 4 उमेदवार आहोत। अ गटामध्ये अभिजित राजेंद्र दगडे, ब गटामध्ये सौ जयश्रीताई गजाननराव मारणे, क गटामध्ये सौ सुजाताताई सूर्यकांत भुंडे आणि ड गटामध्ये मी स्वतः शंकर दत्तात्रय केमसे। आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संधी दिलेली आहे आणि आमचं चिन्ह आहे घड्याळ। गावठाणात आम्ही गेलो, आता गावठाणाला तरी पाणी द्यायला पाहिजे ना, तर गावठाणालाही पाणी दिलं जात नाहीये। फक्त हे म्हणजे झारीतले शुक्राचार्य हे सगळे नगरसेवक झालेत। त्यामुळे काय झाले, नागरिकांमध्ये फार मोठा उद्रेक आहे। फक्त नागरिक 15 तारखेची वाट बघतायत। 15 तारखेला सगळ्या नागरिकांनी आम्हाला सांगितलंय की आम्ही निवडून आणणार तुम्हालाच, आम्ही फक्त घड्याळाच्या चिन्ह पुढचंच बटन दाबणार, अ ब क ड। अजितदादांनी पक्षाने मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। मी सुजाता सूर्यकांत भुंडे, प्रभाग क्रमांक 10 क मधून आहे। आश्वासन म्हणायचं झालं तर जी स्थानिक पातळीवर इथल्या स्थानिक नगरसेवकांनी जी कामे करायला हवी होती ती कोणतीच कामे इथल्या नगरसेवकांनी केलेली नाहीये। पाणी तर मूलभूत आहेच। बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्दला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे लाईटीचा, की लोड शेडिंग ग्रामीण भागासारखं होते की आम्हाला कोणा धूळ पेक करायची नाही, पण आम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं काम करू शकतो हे निश्चित तुम्हाला सांगतो। त्यांना एक बदल घडवून आणायचा आहे आणि त्यामुळेच अजित पवार यांनी या 4ही जणांची निवड केलेली आहे। आता मतदार राजा नेमका काय करतो हे 16 तारखेला समजणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।